सकल हिंदू समाजाच्या वतीने महाराणा प्रताप चौक परिसरातून जन आक्रोश मोर्चा। बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळे शहरात सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकातून मोर्चा सुरुवात झाली। हा मोर्चा फुलवाला चौक मार्गे कराचीवाला खुंट, जुना आग्रा रोड परिसर, धुळे शहर पोलीस चौकी, टॉवर बगीचा चौक, गुरु शिष्य स्मारक मार्गे गरुड कॉम्प्लेक्स चौक परिसरात या मोर्चाचा समारोप करण्यात आला। मोर्चात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बांगलादेश येथे अल्पसंख्याक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभरात सकल हिंदू समाजात आक्रोशाची लाट पसरलेली आहे। बांगलादेशामध्ये हिंदुत्वावर अन्याय होत असून मठ, मंदिर, हिंदूंची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली जात आहेत। या सर्व घटनेचा निषेध म्हणून शनिवारी धुळे जिल्ह्यातील सकल हिंदू समाज एकमताने रस्त्यावर उतरलेला आहे। सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ, मार्केट तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, फुटपाथ विक्रेते सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एकत्रित आलेले आहेत। भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत। बांगलादेशातील भयावह परिस्थितीमुळे सीमेवर जमलेल्या हिंदू बांधवांसाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्यात। गेल्या काही दिवसापासून देशात सुद्धा काही जिहादी मानसिकतेमुळे देशात असे कृत्य घडत असल्याने अशा विकृतींवर कठोर कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे। अशा मागण्या या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत। गेल्या 2 आठवड्यापासून बांगलादेश मध्ये जे होतंय आपण सगळेजण बघतो आहोत, संपूर्ण जग बघतंय। तिथे ज्या काही राजकीय घडामोडी असतील, काही असतील, तिथल्या अल्पसंख्याक समाजाचा म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध ज्यांचा काही एक संबंध नसताना त्यांना टार्गेट केलं जात आहे। त्यांच्या मालमत्ता लुटल्या जात आहेत, आया बहिणींची इज्जत लुटली जाते। त्याचं एकमेव कारण ते हिंदू आहेत, अल्पसंख्याक आहेत। आणि म्हणून मोठा आक्रोश संपूर्ण भारतात आहे की हा जो आतंकवाद आणि अतिरेकीपणा वाढत चाललेला आहे इस्लामिक फंडामेंटलिस्ट यांच्याकडनं, याला रोखलं गेलंच पाहिजे। केवळ बांगलादेशात नाही, भारतात सुद्धा हा आतंकवाद पुढे येतो आहे। या निमित्ताने समस्त हिंदू समाजाला आवाहन केलं जात आहे की जागे व्हा आणि वेळीच असल्या प्रवृत्तींना ठिसून काढा। आणि सरकारला निवेदन आहे, बांगलादेशवर आंतरराष्ट्रीय दबाव आणून तिथल्या हिंदू समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, त्यांच्या प्रॉपर्टीजना त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा असला आतंकवाद सहन केला जाणार नाही, असं या निमित्ताने या शहरातील हिंदू समाजाचे सगळे जात, पंथ, भेद, पक्ष विसरून आम्ही एकत्र आलेलो आहोत। आज धुळे जिल्हा बंदची हाक सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आलेली आहे। बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर होत असलेला अत्याचार, मंदिरं तोडणं, मंदिरं जाळणं, या सर्वांचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हा बंदची हाक ही सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे तेवढेच विषय नाही, जेही हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते सर्व अत्याचार हे थांबले पाहिजे। बांगलादेशातली हिंदुआंना पुनर्वसन करून त्या ठिकाणी भारत सरकारने त्यांना तो धडा शिकवला पाहिजे। बांगलादेश हा भारताच्या मुळेच आज त्या ठिकाणी सुरक्षित होता। जेव्हा तो वेगळा झाला तर भारतानेच त्यांना रसद पुरवली, पैसा पुरवला आणि आर्थिक मदतही भारतानेच केली। आणि आज ज्या भारताने त्या बांगलादेशला उभं केलं, त्या बांगलादेशमध्ये हे जे जातीवादी आहेत, हे जे जातीच्या नावाने हिजडेपणा करतात आणि अल्पसंख्याक समाजावर जो घात करतात, त्याचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हा आम्ही बंद केलेला आहे।